आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप जड आहे. आज आजोबांना जाऊन 1 वर्ष झालं. आजोबांनी आयुष्यभर सोनार कामाच्या माध्यमातून केवळ सोन्याचे दागिनेच नाही घडवले तर माणसांची मनं सुद्धा जोडली. ज्या दुकानात येणारा प्रत्येक गिराईक आज त्यांच्या आठवणीने व्याकुळ होतो. आजोबांना वारकरी संप्रदायाची खूप ओढ होती. महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचं कीर्तन ठेवलं होतं. मग नंतर इकडं शिवलीलाताईंचं डफळापुरात आगमन झालं. आमच्या घरच्यांनी ताईंचं औक्षण करून स्वागत केलं. ताईंसोबत त्यांच्या आई सुद्धा आलेल्या. ताईंचं आवरून झाल्यावर इकडं सगळ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढले. मग नंतर इकडे सगळ्यांनी ताईसाहेबांची एंट्री फुलांच्या स्वागताने केली. इकडे शिवलीलाताईंनी कीर्तन काय एकच नंबर केलं बघा. आजोबांच्या प्रेमापोटी आणि ताईंच्या कीर्तनासाठी इथे हजारो लोक जमले होते. त्यांच्या कीर्तनातून आज संस्कार आणि विठ्ठल भक्तीचा गजर होत होता. आजोबा नेहमी म्हणायचे की माणसाने संस्कार जपले पाहिजेत आणि आज ताईंच्या शब्दातून तेच विचार पुन्हा एकदा जिवंत होत होता. मग इकडं कीर्तन संपत आल्यावर मम्मीनं ताईंचा व ताईंच्या आईंचा सत्कार केला. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आजोबांच्या आठवणीत कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा.